गुड मॉर्निंग, नमस्कार, राम राम, हॅपी न्यू इयर एव्हरीवन. विदर्भ दौऱ्याच्या पहिल्या एपिसोडमध्ये आज आपण एक्सप्लोर करायला जात आहोत नीला पाणी. चंद्रपूरमध्ये तुकुमच्या रस्त्याने सरळ गेलं आणि पहिलाच राईट घेतला की आपण पोहोचतो दुर्गपूर या गावामध्ये. आणि इथेच आहे आपला हिडन जेम म्हणजेच नीला पाणी. या भागात सध्या मायनिंग सुरू आहे, तर नीला पाणी प्रतिबंधक क्षेत्रात आहे, म्हणजेच तिथे आपण जाऊ शकत नाही. इतनी खुशी, इतनी खुशी, इतनी खुशी. लाईक हे खुशी याच्यासाठी आहे की इथचं प्रतिबंधक क्षेत्र जे आहे ते बंद झालं आहे. तर मी इथं टाईमपास करतो कारण मला नीला पाणी पाहिजे. आणि तुम्ही यकीन नाही कराल, मी ते शोधलं आहे आणि मला दिसलं आहे. एकदम थंड झालेली डेअरी मिल्क कशी असते तसा हा रस्ता दिसून राहिला आहे मला. पण इथे जाताना प्लीज तुम्ही सांभाळून जा आणि स्वतःच्या काळजीवर जा. अगर नीला पाणी प्यायचं आहे तर थोडीशी स्ट्रगल करावं लागणार. काय गं गाईज, अगर तुम्ही अशा जागावर येत असाल तर अशी एवढी मोठी चप्पल कधीच यूज नाही करायची, नाही तर तुमचं सत्ता नाचेल. पाणी नाचलं घेऊन चलो मामला बोटिंग सेंटर. आता आम्ही मामला बोटिंग सेंटरवर जातो. ही माझी एक्साइटमेंट याच्यासाठी आहे कारण तिथे बोटिंग करायला मिळणार आहे म्हणून. आणि हा ताडोबाचा रस्ता होता आता ज्या आम्ही रस्त्याने गेलो. मित्रांनो, हे आहे मामला बोट सेंटर. चंद्रपूरवरून अर्ध्या पाऊण तासाचा रस्ता आहे इथे येतपर्यंतचा. आणि त्याच्यानंतर हे आहे इथे तुम्हाला बोटिंग करायला मिळणार. अजून पैसे आम्हाला माहिती नाही कारण आम्ही गेलो नाही, पण 50 ते 100 रुपयापासून ते बोटिंग सुरू आहे. ते 6 लोक पण जाऊ शकते बोटमध्ये, 4 लोक पण जाऊ शकते, 2 लोक पण जाऊ शकते. आणि त्याच्यानंतर जागा खूप इको फ्रेंडली आहे. इथे कुठेच कचरा वगैरे काही नाही आणि हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे इथे. हा ब्लॉग इथेच संपला. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ऊर्जेसोबत, नवीन उत्साहासोबत. धन्यवाद.